हमारे दोस्त आ गए। अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो। त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, हे बोलले ना, बरोबर आहे। आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केला, हे तुम्ही बोलत होते। जय महाराष्ट्र। राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्लभाई पटेल हे जे काही या व्हिडिओमध्ये बोलले ते बरोबरच आहे। हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे बोललेच होते की बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे। पण हे का बोलले होते तर आज प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत। त्यांचे त्यावेळीचे जे नेते होते लालकृष्ण अडवाणी यांनी बाबरीवरनं प्रत्येकाने प्रश्न विचारल्यावर असं उत्तर दिलं की बाबरी आमच्या कार्यकर्त्यांनी पाडली, बाबरी शिवसैनिकांनी पाडली। आणि त्यावेळीस बाळासाहेबांनी देखील ते खुल्या मनाने स्वीकारलं होतं। म्हणजे बाळासाहेबांची भूमिका ही बदलली नव्हती, जी भूमिका होती ती उघडपणे होती। पण तुमच्या मित्रपक्षांची भूमिका त्यावेळेस देखील छुपी होती आणि आज देखील छुपीच आहे। व्हॉट्सअपवर, प्रसारमाध्यमांवर भाजपचे जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे पदाधिकारी आहेत, हे असे मेसेज टाकतात की वक्फ बोर्डमध्ये ही सुधारणा विधेयक जे आहे याच्यामुळे वक्फ बोर्डची मनमानी संपून जाईल आणि हिंदूंच्या जमिनींना संरक्षण मिळेल। पण संसदेमध्ये मात्र अमित शहा असतील किंवा किरण रिजिजू असतील हे मात्र असं म्हणतायत की हे विधेयक म्हणजे मुसलमानांच्या प्रगतीचा एक मार्ग आहे। म्हणजे वक्फ बोर्ड ज्या जमिनी घेतं, जी काही संपत्ती घेतं, त्याचा खरंच उपयोग मुस्लिम समाजासाठी होतोय का हे बघण्यासाठी हे विधेयक आणलंय। मग नेमकं खरं काय आहे? भाजपचे कार्यकर्ते जे बोलतात ते खरं आहे की भाजपचे नेते जे बोलतात ते खरं आहे? घुमजाव करणं ही पद्धत तुमची आणि तुमच्या मित्रपक्षांची आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असू द्यात किंवा आत्ता उद्धव साहेब ठाकरे असू द्यात किंवा शिवसेनेची एकूणच भूमिका ही कायमच ठामपणे राहिलेली होती। म्हणजे संसदेमध्ये एक बोलायचं आणि रस्त्यावर एक बोलायचं असं शिवसेना कधीही करत नाही। आज जे काही या विधेयकाच्या विरोधात शिवसेनेचं एक मत आहे त्याला एक बाजू आहे, कारण तुम्ही वक्फ बोर्ड रद्द नाही केलेला तर वक्फ बोर्डमध्ये सुधारणा केलेल्या आहेत काही। आता याच्यावर एक विस्तीर्ण व्हिडिओ लवकरच प्रसारित होईल। पण तुर्तास एवढंच आहे प्रफुल्ल पटेलांसाठी की घुमजाव करणे हा शिवसेनेचा मार्ग नाही। जय महाराष्ट्र।